दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनाला आज सुद्धा तेवढीच भाविकांची गर्दी उसळली आहे। सलग 2 दिवसांची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली आहे आणि याच सगळ्या विषयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। मुंबईमधला गणेशोत्सव हा नेहमीच खास असतो आणि म्हणून मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अगदी लांबून लांबून अनेक लोक जी आहेत ती दर्शनासाठी येत असताना बघायला मिळतात आणि तशीच अनेक लोक खरं तर यंदाही मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत, खास करून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। मात्र इथे एका कठीण समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावं लागते, ते म्हणजेच वेळ। या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 9 ते 10 तास लागत असल्याच्या तक्रारी लोकांनी दिलेल्या आहेत। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सध्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे आणि अगदी लांबून लांबून लोक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्याचं जे आहे ते दिसून आलेलं आहे आणि अगदी दरवर्षी ही लोक जी आहेत ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात आणि अगदी लाईनिंगमध्ये उभे राहतात। मात्र त्यांना 9 ते 10 तास जे आहे ते या रांगेमध्ये घालावे लागतात, कारण व्हीआयपी दर्शनामुळे खरं तर मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या अनेकांच्या आहेत। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। एकूणच आता या संदर्भातली दखल प्रशासन किंवा सरकार घेतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण मोठ्या संख्येनं अगदी रात्रभरापासून लोक इथे रांगेत उभे असतात। मात्र अशा प्रकारे हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते मुजोरी करताना पाहायला मिळतात।